पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून आतापर्यंत 16 मजुरांचा मृत्यू झाला आणि ज्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली आहे तिथली दृश्य आता आपण बघतोय। एका बांधकाम इमारतीची भिंत जी आहे ती या मजुरांच्या झोपड्यांवर कोसळलेली आणि यात 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे। मजुरांसाठी या तात्पुरत्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या। पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीची कंपाऊंड वॉल आहे आणि त्याच्या शेजारीच या मजुरांच्या कच्च्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या आणि या झोपड्यांवर ही भिंत कोसळली आणि ही दुर्घटना घडलेली आहे। या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या सहाय्याने जमिनीत खोदकाम देखील सुरू होतं। 30 ते 40 फूट खोलीचा खड्डा तिथे खणण्यात आला होता आणि त्यामुळे जमीन खचल्याचं सांगितलं जात आहे। पोकलेन मशीनच्या सहाय्याने जमिनीत या ठिकाणी खोदकाम देखील सुरू होतं आणि त्याला लागूनच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या भिंती शेजारी या झोपड्या होत्या। मात्र रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली आणि ज्यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे आणि अजूनही 3 जण या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याची माहिती मिळते आहे। त्यांना देखील काढण्यासाठी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। त्याचबरोबर आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे। अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचाव कार्य सुरू आहे आणि एनडीआरएफची टीम देखील थोड्याच वेळात तिथे पोहोचते आहे। मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या आणि या झोपड्यांवर ही भिंत कोसळली आहे आणि यात 16 मजुरांचा मृत्यू झाला। या घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे आणि या झोपड्या उभारताना मजुरांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। संरक्षक भिंतीच्या शेजारीच मजुरांच्या या तात्पुरत्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या कारण तिथेच मजूर कामाला देखील जायचे। पण काल रात्रभर पुण्यात पाऊस सुरू होता आणि त्याचबरोबर बाजूला खोदकाम देखील सुरू होतं, त्यामुळे ही भिंत कोसळल्याचं सांगितलं जात आहे आणि याच भिंतीच्या ढिगाऱ्याखाली 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे। इतकंच नाही तर या झोपड्यांवर भिंतीच्या बाजूला असलेल्या कार देखील कोसळलेल्या आहेत। काही झोपड्यांवर त्या कार कोसळल्या आहेत आणि यात देखील काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते। पुण्यातल्या कोंढवा भागातली ही धक्कादायक घटना आहे। यात 16 मजुरांचा मृत्यू झालाय आणि आणखी जण या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती मिळते आणि त्यांना काढण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। बडा तालाब मस्जिद परिसरातली घटना आहे। आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली आहे आणि ज्यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये काही महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते आहे आणि त्याचबरोबर मजुरांचे काही कुटुंबीय देखील या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळते आहे। त्यांना काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी रवाना झालेली आहे। पण बघतोय ढिगाऱ्याची ही दृश्य आहेत। आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून अजूनही बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफची टीम देखील मदतीसाठी थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचते आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, काय अपडेट्स आहेत आता? WPO ambassador of Japan सौरभ, आपण जर going to hand over their पोकलेन मशीनच्या साहाय्याने बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफचे जवान आहेत। एनडीआरएफचे जवान येण्याच्या आधी या ठिकाणी अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य सुरू होतं। हा सगळा परिसर मी तुम्हाला दाखवू इच्छितो। आपण जर पाहिलं तर एका बाजूला उजव्या बाजूला माझ्या ही आल्कन स्टायलस नावाची एक मोठी सोसायटी आहे, गृहप्रकल्प आहे आणि या सोसायटीला लागूनच एक मोठं खोदकाम चालू होतं। या सोसायटीची कंपाऊंड वॉल जिथं संपत होती त्याच्या पलीकडच्या बाजूला डाव्या बाजूला दुसऱ्या एका प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम चालू होतं। आपण जर पाहिलं तर 40 ते 50 फूट खोल या ठिकाणी या इमारतीसाठी पाया घेण्यात येतो आहे आणि एवढ्या खोल भागामध्ये या मजुरांच्या या कच्च्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या। याच बांधकाम प्रकल्पावरती काम करणारे हे मजूर होते आणि त्यांच्या या कच्च्या झोपड्या मात्र रात्रभर जो पाऊस झाला आणि हा जो खोदकाम केलेला भाग आहे
त्यामुळे ही जी कंपाऊंड वॉल आहे आणि त्याच्या बाजूचा जो मातीचा भाग आहे तो सगळा खचला. आपण जर पाहिलं तर या खचलेल्या भागाबरोबरच या आल्कन स्टायलस सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्या देखील या खाली गेल्या, या झोपड्यांवरती गेल्या. इथं जर पाहिलं तर या कार आपण पाहू शकतो, 1-2 कार आहेत आणि तिसरी जी कार आहे ती अशी अधांतरी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी, आणि एक ओमनी व्हॅन जी आहे ती देखील खाली कोसळलेली आहे, त्या झोपड्यांवरती जाऊन आदळलेली आहे. याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की या भिंतीबरोबरच हा जो मातीचा ढिगारा आहे तो देखील कशा प्रकारे या ठिकाणी खचला. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी हे म्हणावं लागतं की या ठिकाणी हलगर्जीपणा असा घडला की या अशा खोल ठिकाणी या कच्च्या झोपड्या उभारण्यात आल्या ज्या अतिशय धोकादायक होत्या. एका बाजूला खोल खड्डा होता. मंदार, तू आपल्या सोबत राहाच. आता पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक स्वतः आता आपल्या सोबत आहे. मुक्ता टिळक, तुम्ही बघितलंय कोंडव्यातली ही घटना आहे, 16 मजुरांचा मृत्यू झालाय. तुमच्यापर्यंत काय माहिती आली या संदर्भात? त्या ठिकाणी पहाटे पावसामुळे भिंत कोसळून ती भिंत पलीकडच्या झोपड्यांवर पडली आणि त्याच्यामध्ये काही मजुरांचा मृत्यू झाला. अनेकांना जखमींना बाहेर काढण्यामध्ये आता अग्निशामक दलांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आता थोड्याच वेळात सर्व यंत्रणा त्या ठिकाणी आता कामाला लागलेल्या आहेत आणि आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. पण आल्कन स्टायलस या इमारतीची ही संरक्षक भिंत होती आणि त्याच्या बाजूला 40-50 फूट खोल खड्डा खणण्यात आला होता आणि त्याच्या बाजूलाच या सगळ्या मजुरांच्या झोपड्या उभारल्या होत्या. त्यामुळे हे तुम्हाला बेजबाबदारपणाचं वाटत नाही का? यावर कुठली कारवाई महापालिका करणार आहे? या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर, जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती पूर्णपणे कारवाई करण्यात येईल. यामध्ये कोणालाही मोकळं सोडणार नाही याची ग्वाही या ठिकाणी नागरिकांना मी देऊ इच्छिते. नागरिकांनी पॅनिक होऊ नये असं देखील या आपल्या माध्यमातून मला लोकांना सांगायचंय. पण या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांची नावं किंवा ते कोण आहेत याची काही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे? आता तरी काय आलेली नाहीये, परंतु आता थोड्या वेळापूर्वीच मला अग्निशामक दलाचा फोन आला होता आणि परिस्थिती नियंत्रणात आली असं त्यांनी सांगितलंय. धन्यवाद मुक्ता टिळक, तुम्ही एबीपी माझ्यासोबत बोललात त्याबद्दल. आपण पुन्हा एकदा जाऊयात. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता घटनास्थळावरून आपल्यासोबत आहेत. मंदार, काय माहिती आहे? सौरभ, या ठिकाणी आपण काही स्थानिकांशी बोलूयात जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की नक्की काय प्रकार घडला, किती वाजता घडला. जे लोक या ठिकाणी मदत कार्यामध्ये देखील सहभागी होते, तुम्ही याच ठिकाणी राहता, नक्की किती वाजता हा प्रकार घडला? हाँ, ये रात में 1:30 बजे हो गया और बारिश भी आ रहा था. तो मेन कारण ये है कि ये जो 15 फीट का जो है बिंद था और उसके बाजू में झाड़ थे और 3-4 झाड़ गिर गए. आप देख भी सकते हैं 3-4 झाड़ गिरे और उसको लग के ही है ना कामगार लोगों का घर थे. तो जैसा काम वो झाड़ गिर गए उनके ऊपर, उसके साथ साथ जो झाड़ को लगा हुआ मलबा भी थोड़ा थोड़ा गिर गया. तो जैसा गिर गया तो पतरे के शेड की वजह से इमीडिएट जो रात का 1:30 बजे जो रात कामगार लोग सो गए थे तो उनका डेथ हो गया. अच्छा, तो ये जो मजदूर यहाँ पे रह रहे थे तो ये बहुत ही खतरनाक तरीके से रह रहे थे यहाँ पे, क्योंकि बहुत नीचे ये पूरा उनका इलाका था, ये उनकी झुग्गियाँ थी और उसके ऊपर एक कंपाउंड आपकी वॉल थी. तो आपको लगता है कि ये जो यहाँ पे जो काम चल रहा था उनकी ये जिम्मेदारी थी कि ये इस तरीके से उनको नहीं रहना चाहिए था? हाँ, इस तरह से उन लोगों को नहीं रहना चाहिए था. तो उनको थोड़ा बहुत कम से कम ये दीवार से है ना थोड़ा बहुत बाजू करके देखना चाहिए था घर. क्योंकि क्या हो गया, 15 फीट का जो दीवार है उसके बाजू में झाड़ भी है और 8-10 लोगों का इमीडिएट लग के ही वो सब घर है. तो चांसेस है कि झाड़ गिर सकते हैं बारिश के अंदर. तो इमीडिएटली झाड़ के बाजू में से जो मलबा है वो भी उनके ऊपर गिर गया. तो उसकी वजह से ये कारण पूरा दीवार के सटकर तुम्ही या ठिकाणी होतात, तर या ठिकाणी तुम्हीच पहिल्यांदा मदत कार्य सुरू केलं असेल, अग्निशमन दल आले असेल, तर काय ठिकाणी त्या ठिकाणची परिस्थिती होती? हे मजूर कोण आहेत, कुठले आहेत, याबद्दल काय माहिती कळाली? मजूर आता पूर्ण म्हणजे 14 जण डेथ काढलेल्या होत्या, तर 3 जण एक जिवंत होते. त्यातल्या एक जणांनी सांगितलं म्हणजे ते पूर्ण त्यांचे म्हणजे सगळे झोपेच्या अवस्थेतच होते. पूर्ण आमली तर त्यांच्या अंगावर पडलेला होता. याच ठिकाणी ते काम करत होते, याच बांधकामावरती ते काम पलीकडे काम करत होते.
तर आपण पाहिलं सौरभ, झोपेत होते हे सगळे मजूर आणि या झोपड्यांच्या पलीकडे जे आपल्याला मोठं खोदकाम दिसत आहे, जवळपास 40 ते 50 फूट खोल पाया घेण्यात आलेला आहे. काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटच्या साह्याने या काम ही चालू झालेलं आहे आणि याच कामावरती काम करणारे मजूर इथंच राहत होते. मात्र त्यांच्या ज्या झोपड्या होत्या त्या दुसऱ्या एका गृहप्रकल्पाच्या कंपाऊंड वॉलला अगदी लागून होत्या आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा साहजिकच अशा प्रकारच्या घटना घडतात, झाडं कोसळतात. मात्र ती खबरदारी जी असते ती घेण्याची जबाबदारी असते ती त्या बांधकाम प्रकल्पाचा जो काही मालक आहे किंवा जो काही बांधकाम व्यावसायिक आहे त्याची ती या ठिकाणी घेतली गेली नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण या ठिकाणी आता हा जो काही खचलेला भाग आहे त्याला लागून असलेली कंपाऊंड वॉल, खरं तर ती कंपाऊंड वॉल आणि त्याचबरोबर पार्किंगचाही भाग गेलेला आहे. ही गाडी, ही कार आपण जर पाहिली तर याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की नक्की काय प्रकार घडलेला आहे. कार जी आहे ती पूर्णपणे उलटी गेलेली आहे, खचलेली आहे खाली आणि त्याच्या पलीकडे असलेली ती झोपडी, ज्या झोपड्यांमध्ये हे सगळे मजूर राहत होते, अगदी या कंपाऊंड वॉलला किंवा या सोसायटीला अगदी लागूनच अगदी चिकटून म्हणता येतील अशा प्रकारे या मजुरांच्या झोपड्या होत्या, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. खरं तर जे काही बांधकाम व्यवसायाच्या संबंधातले जे काही नियम आहेत किंवा ज्या काही गोष्टी पाळायच्या असतात त्या या ठिकाणी कुठेही पाळल्या गेल्या नाहीत. या ठिकाणी अशा प्रकारे या मजुरांच्या झोपड्या उभारण्यात आल्या बांधकाम व्यवसायासाठी, या ठिकाणी जे काही खोदकाम सुरू आहे त्यासाठी आणि त्यानंतर आवश्यक ती काळजी घेतली नाही. पाऊस सुरू आहे, एक विशिष्ट प्रकारची झाडं आहेत जी कमकुवत मानली जातात, ती झाडं आधी कोसळली असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर हा सगळा जो भाग आहे तो खचत गेला. फक्त भिंतच नाही तर हा सगळा मातीचा ढिगारा पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मोठा मातीचा भागच जो आहे तो खचलेला आहे. ही एक जी कार जर आपण पाहिली तर ती कार देखील पूर्णपणे खाली गेलेली आहे. दुसरी एक जी कार आहे तर ती अगदी अशा प्रकारे आधांतरी जी आहे ती या ठिकाणी लोंबकळताना आपल्याला दिसते आहे. कधी ती कार देखील खाली जाऊ शकते, त्या कारला देखील बाजूला करावं लागणार आहे. या ठिकाणी काही आणखी नागरिक आहेत. आप यहीं पे रहते हैं, इधर रहता इसी सोसाइटी में रहते हैं, इसी सोसाइटी में रहते हैं. अच्छा, तो कितने दिन से ये मजदूर यहाँ पे रह रहे थे? नहीं, करीब करीब वैसे तो 1-2 महीना हो गया उनको यहाँ रह रहे. अच्छा. हाँ, 1 महीना हो गया. अच्छा, तो ये पेड़ पहले नीचे गिर गए, उसके बाद ये जो जमीन और आपकी कंपाउंड वॉल है वो खिसक गई. बारिश काफी गिर रहा था, होल डे पूरा बारिश था, तो बारिश गिरने की वजह से ये पूरा मलबा यहाँ का तो गीला हो गया, फिर उसके बाद धंस गया पूरा कंप्लीट. आपकी सोसाइटी कितने दिनों से बनी हुई है, कब से आप यहाँ पे रह रहे हैं? तो काफी 2-3 साल हो गए इसको. अच्छा, तो ये जो जहाँ पर हम खड़े हैं ये पहले ऐसी जमीन थी या यहाँ पे मलबा डालकर इसको ऊपर उठाया गया है? नहीं, ऑलमोस्ट स्ट्रक्चर तो मैं नहीं बता सकूंगा कि बॉटम से क्या है, पता नहीं मुझे. अच्छा. ऐसा है, बट जैसी सोसाइटी बनी है इसी तरह है ये सब. जो सौरभ, बंगाल आणि बिहारचे हे मजूर होते असं आपल्याला कळतंय. या ठिकाणी त्यांची काही कुटुंब आहेत, त्यांच्या झोपड्या दिसत आहेत, मात्र त्या झोपड्यांमध्ये साहजिकच कोणी नाही. मृतदेह आहेत ते हलवण्यात आलेले आहेत आणि ज्या काही जिवंत व्यक्ती आहेत त्यांना देखील उपचारासाठी हलवण्यात आलंय. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो काही जे NDRFचे जवान आहेत ते या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले आहेत का हे पाहता आहेत. ही ओमनी व्हॅन, एक स्कूल व्हॅन दिसते आहे पिवळ्या रंगाची, जी या ठिकाणी कोसळली. या सोसायटीच्या पार्किंगमध्ये खरं तर ही स्कूल व्हॅन होती. या सोसायटीमधली जी लहान मुलं आहेत त्यांना आज शाळेमध्ये घेऊन जायला ही व्हॅन वापरण्यात आली असती, पण हा जो काही सगळा भाग खचला त्यामुळे ही ओमनी व्हॅन देखील या ठिकाणी खाली जाऊन कोसळली, त्या झोपड्यांवरती जाऊन कोसळली. आणि इथं जर आपण पाहिलं तर त्या घरातील काही साहित्य देखील आपल्याला दिसत आहे. त्या ठिकाणी असलेले काही कपडे असतील किंवा इतर ज्या काही वस्तू असतील त्या देखील आपल्याला दिसत आहेत आणि त्या खाली कोणी लोक अडकलेत का हे आता NDRFचे जवान तपासतायत. त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं एक मोठा ढिगारा आहे, त्या ढिगाऱ्यावरती लोक उभे आहेत. याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती खोल हा पाया खणण्यात आलेला होता, किती खोल या ठिकाणी हे सगळं बांधकाम सुरू होतं. आपल्यासोबत काही अग्निशमन दलाचे जवान आहेत ज्यांनी सुरुवातीला या ठिकाणी येऊन बचाव कार्य केलं. काय नक्की या ठिकाणी परिस्थिती होती जेव्हा तुम्ही या ठिकाणी पोहोचलात? जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा भरपूर अंधार होता, काही दिसत नव्हतं. लोकांनी आम्हाला कॉल केलं, असं भिंत पडली म्हणून आम्ही त्वरित कर्तव्यावर हजर राहिलो आणि मग ते आतमध्ये एंट्री केल्यानंतर जेणेकरून त्या लोकांनी सांगितलं की पत्र्याच्या खाली, भिंतीच्या खाली, ढिगाऱ्याखाली लोक आहेत. तर ढिगाऱ्याच्या खाली काढताना लोकांना एक लेडीज स्त्रीचा आवाज आला आम्हाला.
तिथे वरती 2 पत्रे काढल्यानंतर तिचा चेहरा एवढा दिसला आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही पत्रे काढून लेडीजला बाहेर काढले. तिचे हात फ्रॅक्चर, पाय फ्रॅक्चर झाले. त्याच्या बाजूला एक मुलगा होता, ते डेड झालं होतं. लेडीला जिवंतपणे काढलं तिला. त्याच्या बाजूला त्यांचा एक कुटुंब होता, 2 लहान मुले होते आणि त्यांचे वडील आणि आई होती, ते पण डेड झाले होते, त्यांना पण बाहेर काढले. असे आम्ही 7 काही लहान मुलं देखील आहेत मृतांमध्ये. लहान मुले होते. त्यांच्या अंगावरती म्हणजे त्यांच्या झोपड्यांचे पत्रे कोसळले की काही मातीचा भाग देखील कोसळला होता? मातीचा ढिगारा पण होता आणि त्याच्यावरती पत्र्यावरती मातीचा ढिगारा होता. ते आम्ही काढून त्यांना बाहेर काढले. आतापर्यंत 16 जण मृत झालेले आहेत. जिवंत 3 लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणखी काही लोक अडकलेले असू शकतात असं वाटतंय तुम्हाला? असं तिकडे आता काम चालू आहे. आता एनडीआरएफवाले आणि फायर ब्रिगेडचं काम चालू आहे. ते जिथे आता शोध कार्य चालू आहे. त्याच्यात सापडू असू शकतोय. हां, तर असले तर प्रयत्न करून त्यांना आपण काढू शकतो. धन्यवाद. तर सौरभ, आपण ऐकलत या ठिकाणी जेव्हा 1:30 वाजता ही दुर्घटना घडली त्यानंतर काही वेळामध्ये हे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. मंदार, खरं तर 1:30 वाजता ही दुर्घटना घडली होती. मात्र त्यानंतर बचाव कार्य सुरू व्हायला नेमके किती वाजले? मदत उशिरा पोहोचली का? त्याबद्दल काही अपडेट्स आहेत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाची रिपरिप कालपासून पुण्यात सुरू आहे, तर त्यामुळे काही अडथळा निर्माण होतोय का बचाव कार्यात? माधवी, 1:30 वाजता ही दुर्घटना घडली त्यानंतर लगेच बचाव कार्य सुरू झालं. अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी लगेच आले. स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी आले. काही वेळापूर्वी एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी पोहोचले. मात्र हा जर सगळा परिसर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की मातीचा ढिगारा खूप मोठ्या प्रमाणात होता. तो आत्ता आपल्याला दिसत नाहीये. मात्र रात्रभर हा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू होतं या पोकलेन मशीनच्या साह्याने. आणि हे जे मजूर होते ते आधी झोपड्या आणि त्यावरती कोसळलेला मातीचा ढिगारा या खाली गाडले गेले होते. अगदी काही मिनिटांपूर्वी आणखी एक मृतदेह या ठिकाणाहून काढण्यात आला आणि आणखी काही मजूर गाडले गेलेत का याची देखील या ठिकाणी माहिती जी आहे ती घेतली जाते आहे. स्थानिकांशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू होतं. 3 लोकांना जिवंत देखील बाहेर काढण्यात आलं असं एका अग्निशमन दलाच्या जवानाने आपल्याला या ठिकाणी सांगितलं. मात्र हा जो सगळा परिसर आहे तो बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मातीचा ढिगारा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि तो उपसणं खूप अवघड काम होतं, जे पहिल्यांदा या अग्निशमन दलाच्या जवानांना करावं लागलं. काही एनडीआरएफचे अधिकारी आहेत, सच्चिदानंद गावडे, जे बचाव कार्यामध्ये होते. आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही जेव्हा या ठिकाणी पोहोचला तेव्हा काय परिस्थिती होती आणि तुम्हाला अनुभव आहे अशा प्रकारच्या दुर्घटनांना पाहण्याचा किंवा त्यामध्ये काम करण्याचा, तर नक्की कशामुळे घडलेलं असावं असं वाटतं तुम्हाला? साधारणतः 1:30 ते 1:45च्या सुमारास सकाळी ही घटना घडलेली आहे आणि एनडीआरएफ कंट्रोलला कॉल आल्यानंतर आमची टीम इथे पोहोचली. आम्ही अगोदर पुणे महानगरपालिकेचं अग्निशमन दल, लोकल पोलीस आणि लोकल्स यांनी बरंचसं काम केलं होतं. त्यांनी 3 लोकांना जिवंत बाहेर काढलं होतं आणि काही 13 डेड बॉडीज देखील बाहेर काढल्या होत्या. आम्ही आल्यानंतर अजून 2 डेड बॉडीज बाहेर आम्ही काढलेल्या आहेत. तर आपण पाहत आहात की ही जी अल्कॉन स्टायलिस नावाची बिल्डिंग आहे, तिची जे कंपाऊंड वॉल आहे त्याचं रिटर्निंग वॉल खाली पडलेलं आहे, साधारणतः 60 फूट अंतराचं ते. आणि तिथे काही गाड्या पार्क होत्या, त्या 4 गाड्या देखील खाली पडलेल्या आहेत. तर खूप सारा पाऊस होता, समोर दुसऱ्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर त्या आणि खाली मला तर कुठेतरी माती कॉम्प्रोमाइज झाली असावी. स्ट्रक्चरल इंजिनियर्स ज्याच्या आधी सांगू शकतील याविषयी, पण दॅट्स मीन्स द प्रायमरी रिझन. आणि ते वॉल कोलॅप्स झाल्यामुळे मग ते सगळं खाली गेलेलं आहे आणि त्यामुळे जो ढिगारा होता त्याचा लोकांच्या अंगावरती पडलेला आहे. मोस्ट ब्लंट इंजुरीज झाल्या आहेत, लोकांना अंगावरती वजन पडलेलं आहे, डोक्याला मार लागला आहे, पत्रामुळे देखील कापलं आहे. अशा विविध कारणांमुळे लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. एक गोष्ट आपल्याला इथं जाणवते आहे की या ठिकाणी कंपाऊंड वॉल होती किंवा हे पार्किंग होतं या अल्कन स्टायलस सोसायटीचं आणि दुसऱ्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात जे खोदकाम करण्यात आलेलं होतं त्यामुळे आधार पूर्णपणे जो होता तो गायब झालेला होता या सगळ्या भिंतीचा किंवा या सगळ्या पार्किंगच्या भागाचा आणि त्यामुळे हे घडलं असं दिसतंय प्राथमिक दृष्ट्या. नाही, ते मी सांगू शकत नाही. ॲक्च्युली स्ट्रक्चरल इंजिनियर विल बी इन अ बेटर पोझिशन. ते सांगू शकतात की ॲक्च्युली कशामुळे घडली घटना, कारण रिटर्निंग वॉल बाकी पाहिली तर ती खालपर्यंत आहे. त्यामुळे ॲक्च्युअल कारण काय ते स्ट्रक्चरल इंजिनियर सांगू शकतील की अति पावसामुळे कुठेतरी माती कॉम्प्रोमाइज झाली आहे की तिकडे किती खोदकाम झालेलं आहे. आय थिंक दॅट इज फॉर एक्सपर्ट्स टू डिसाईड. अच्छा, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर माधवी, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही आणखी एक कार जी आहे ती या दोरखंडांच्या साह्याने बाहेर खेचण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत. आधांतरी आहे, बऱ्याच वेळ आपण पाहतो लोंबकळते आहे, ती काढणं देखील
सोपं नाही, कारण पुढचा भाग जो आहे तो लोंबकळतो आहे. गाडीचा जो खालचा भाग आहे तो थटलेला आहे या पेवर ब्लॉक्सना, आणि पाठीमागं दोरखंड बांधून या गाडीला कशी तरी या ठिकाणी रोखून धरण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी देखील पोहोचलेले आहेत. नवल किशोर राम हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत दुर्घटनेच्या ठिकाणी. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आहेत. मात्र मी जसं पहिल्यापासून म्हणतोय की या दुर्घटनेला जबाबदार कोण हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही. बांधकाम व्यावसायिक कोण किंवा खोदकाम करणारा कंत्राटदार कोण, यामध्ये या अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये बऱ्याच वेळा हे पाहायला मिळतं की जबाबदार बांधकाम व्यावसायिक की कंत्राटदार याच्यामध्ये संदिग्धता ठेवली जाते, जबाबदारी निश्चित होत नाही. तसंच या ठिकाणी काही होतंय का हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण या दुर्घटना सातत्याने घडत असतात. पुण्यातच नाही तर अनेक शहरांमध्ये घडत असतात, कारण बांधकाम प्रकल्पांवरती जी आवश्यक खबरदारी आहे ती खबरदारी बऱ्याच वेळा घेतली जात नाही, किंवा अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्यानंतर जे खरंच या दुर्घटनांना जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही. त्यामुळं बांधकाम व्यावसायिक अशा प्रकारे काम करत राहतात. जी आवश्यक काळजी आहे ती घेतली जात नाही. असुरक्षित पद्धतीनं ते मजुरांना या ठिकाणी राहायला भाग पाडतात असं म्हणावं लागेल. कारण जर पाहिलं आपण तर अतिशय खोल खड्ड्यामध्ये हे सगळे मजुरांची झोपड्या होत्या किंवा घरं होती ज्या ठिकाणी ते राहत होते. इथले काही स्थानिक नागरिक आहेत जे या ठिकाणी राहतात. या आप आलकन सोसाइटी अच्छा बाजू में, आपको कब पता चला ये, क्या आपने देखा? जब सुबह में 5:30 बजे मुझे फोन आया ऐसे ऐसा हुआ है, तो मैं नमाज के लिए निकला था. उसके बाद में फिर मैं यहाँ पर आया. पहले आए थे. आप पहले आए थे, तो यहाँ पे आपने काम पहले शुरू किया या ये फायर ब्रिगेड भी यहाँ पे पहुंची हुई थी उस वक्त? मैंने 1:30 बजे रात में मुझे आवाज़ आई. जैसे आवाज़ आई मैं अपने बालकनी में आया. आने के बाद 2 लोग नीचे से इमरजेंसी चिल्लाने लगे. मैं तुरंत भागकर नीचे आया तो देखा एक आंटी यहाँ पर खड़े होकर शी वॉज स्क्रीमिंग, चिल्ला रही थी. तो नीचे 3 लोग थे नीचे. मैंने उनसे पूछा हुआ क्या, वो बोले नीचे और भी लोग हैं. तो फिर कि अब अपन रिएक्ट करते करते नीचे जाएं, कैसे जाएं, इधर से जगह नहीं था, बहुत डेप्थ था वो. तो फिर उन लोगों को मैंने बोला आप लोग पहले कोशिश करो, हम लोग नीचे आ रहे हैं. फिर हम लोग 4 लोग नीचे गए, लेकिन मलबा इतना पैक हो गया था वो नीचे से कि उसको उठाना जो है, मेरे हाथ में भी चोट आई है. अच्छा, आपके हाथ में उसी कारण चोट आई है? ओके. तो मलबा इतना भारी था हम लोग उठा नहीं पाए उसको. इतना ज़्यादा भारी था कि हमसे हो ही नहीं पाया कि उसको हिला पाए हम. तो ऊपर आने से पहले मैंने सबसे पहले फ़ोन किया फायर ब्रिगेड, पुलिस को और एम्बुलेंस तीनों को, क्योंकि ये हमसे हो ही नहीं सकता था. ये मैंने तीनों को फोन किया. उसके बाद हम नीचे गए. उसके बाद जो बचाव का काम है जो सुरू हुआ. तर माधवी, आपण ऐकलं या ठिकाणी जे काही प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी सांगितलं. इथं काही पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. जे या ठिकाणी आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत फुलारी सर. सर, ही दुर्घटना घडलेली आतापर्यंत 17 लोक मृत्युमुखी पडलेत असं आपण म्हणू शकतो, कारण जो आकडा आलेला आहे तो आपल्याला तो सांगतो आहे 15 लोक. तर प्राथमिक कारण काय आपल्याला या ठिकाणी आढळलेलं आहे, कशामुळे दुर्घटना घडली? दुर्घटना कशामुळे घडली याचा आता आम्ही तपास आणि शोध करू. संबंधित तज्ज्ञांशी बोलू. आम्ही बांधकाम एक्सपर्ट जे आहेत आणि मनपाचे इंजिनियर्स आहेत यांच्याशी आम्ही बोलून खात्री करू की घटनेचं नेमकं कारण काय घडलेलं आहे. पण जी काही घटना घडली ती दुःखद घटना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना जी काही आवश्यक मदत सगळ्यांकडून जी देता येईल ती आम्ही देण्याचा प्रयत्न करू. इथे NDRFची टीम, नंतर महानगरपालिका, कलेक्टर ऑफिस, हे सगळ्यांची जी रेस्क्यू यंत्रणा आहे ती कार्यरत आहे. सर, या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक कोण आहे जो या ठिकाणी हा प्रकल्प उभारत होता, याची काही माहिती कळाली आहे का? तो कोण आहे, त्याचं नाव काय आहे? त्याची माहिती महानगरपालिकेकडून या साईटबद्दल आणि त्याची परवानग्या काय घेण्यात आल्या होत्या आणि कोणत्या प्रकारचं बांधकाम चालू आहे हे माहिती घेण्याचं काम चालू आहे. सध्या प्राधान्य आपण रेस्क्यू ऑपरेशनला दिलेलं आहे. नाही, बरोबर आहे. पहिल्यांदा प्राथमिकता ही बचाव कार्याला आहे. मात्र बऱ्याच वेळा पुण्यात असं घडलेलं आहे की जे कोणी जबाबदार आहेत बांधकाम व्यावसायिक अशा दुर्घटनांना, त्यांच्यावरती कारवाई होत नाही, ते फरार होऊन जातात. या बाबतीमध्ये असं काही होणार नाही आपण आश्वस्त करू इच्छिता? पूर्णपणे कायद्याने जे काही आवश्यक कारवाई आहे ती पुढे करण्यात येईल आणि त्यामध्ये संबंधित तज्ज्ञांचा सल्लाही घेण्यात येईल आणि जे काही निष्काळजीपणा आढळेल या घटनेसाठी त्यांच्यावर कायद्याने जे आवश्यक आहे ते पूर्ण कारवाई करण्यात येईल. पुणे महापालिकेकडून आपल्याला नाव येणं अजून बाकी आहे, कोण जो बांधकाम व्यावसायिक आहे त्याचा? पोलीस स्टेशनचे अधिकारी ते माहिती घेण्यासाठी संपर्क साधलेला आहे.
परंतु सगळे सध्या तुम्ही बघताय की रेस्क्यू ऑपरेशनमध्ये गुंतलेले आहेत आणि अजूनही काही शोधकार्य सुरू आहे. धन्यवाद सर. तर माधवी, आपण पाहिलं बचाव कार्याला प्राथमिकता आहे आणि ती असणं साहजिक आहे, असायलाही हवी. मात्र त्याच वेळी दुसऱ्या निश्चितच बाजूला म्हणणार खरं तर खूप दुर्दैवी अशी घटना आहे. आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार भिंत खचून पुण्यामध्ये तब्बल 17 जणांचा मृत्यू झालेला आहे.